टाईप्स ऑफ अकाउंट्स हा पार्ट बघितला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अकाउंट्स जे आहेत त्याच्यामधलं पर्सनल कोणतं आहे, रिअल कोणतं आहे, नॉमिनल कोणतं आहे बघितलं होतं. तोच पार्ट पुढे आपण कंटिन्यू करणार आहे. आता इथे एकूण 4 अकाउंट्स आहेत, 39, 40, 41 आणि 42. या चारहीच्या बाबतीत कसं आहे, पहिला आहे आउटस्टँडिंग रेंट. याचा अर्थ आपण रेंट भरायला पाहिजे होता, रेंट पेड करायला पाहिजे होता, पण तो पेड केला नाही, म्हणजे हा तुमचा आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे, बरोबर आहे. दुसरा आहे प्रीपेड इन्शुरन्स, म्हणजे तुम्हाला जो इन्शुरन्स भरायचा होता बिझनेसचा तो तुम्ही प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे, ॲडव्हान्समध्ये एक्सपेंडिचर पेड केलेला आहे, बरोबर. 41 किंवा 41 जो आहे तो काय आहे, कमिशन रिसिवेबल. कमिशन रिसिवेबल याचा अर्थ कमिशन मिळायला पाहिजे पण अजून मिळालेलं नाही, किंवा त्याला आपण म्हणू शकतो कमिशन ड्यू. म्हणजे हे काय झालं, आउटस्टँडिंग इन्कम झालं, बरोबर आहे. आउटस्टँडिंग इन्कम झालं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे इंटरेस्ट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे तुम्हाला जे काही इन्कम मिळायला पाहिजे होतं इंटरेस्ट ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. मग आता हे चारही जर आपण विचार केला, हे 2 आणि हे 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, बरोबर आहे. त्यानंतर कमिशन रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आणि इंटरेस्ट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, हे सगळे काय आहेत आपण पाहिलेले रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत, बरोबर आहे. त्यामुळे हे सगळे कुठले अकाउंट येणार, तुमचे पर्सनल येणार. इथे लक्षामध्ये इथे. आता 43rd पासूनचं आपण पुढे बघूयात, एकच मिनटं. इथे 43rd मध्ये इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट मिळालं आहे. आता आपल्याला इंटरेस्ट मिळाला म्हणजे ते काय झालं, आपलं इन्कम झालं. इन्कम असल्यामुळे तो नॉमिनल अकाउंट, बरोबर आहे, कारण कुठलाही एक्सपेन्स किंवा इन्कम हा नॉमिनल अकाउंट आहे. कम्प्युटर लॅपटॉप हे दोन्ही तुमचे ॲसेट आहेत बिझनेसच्या, त्यामुळे ॲसेट असल्यामुळे तो कोणता अकाउंट झाला तुमचा, रिअल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय इथे, तर इलेक्ट्रिसिटी बिल, तुम्ही जे काही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली त्याचं जे बिल पेड करायचं आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी, तो आपला एक्सपेन्स आहे, त्यामुळे तो नॉमिनल अकाउंट. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे, इलेक्ट्रिक फिटिंग्स. आता इलेक्ट्रिक फिटिंग्स म्हणजे काय, तर जे काही ऑफिस आहे किंवा बिझनेसच्या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिक सप्लाय झालेलं आहे त्याचे स्विचबोर्ड्स असतील किंवा त्याची जी वायर जाते त्या सगळ्या पट्ट्या असतील, बरोबर आहे, या सगळ्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फिटिंग्स म्हणतात. तर इलेक्ट्रिक फिटिंग्स ही तुम्हाला एकदा तुम्ही तिथे इलेक्ट्रिक फिटिंग्स यूज केली तर तुम्हाला ती लाँग टर्मला चालतात, 15-20 वर्ष पण चालतात. तर इलेक्ट्रिक फिटिंग्स एक्सपेंडिचरनं ट्रीट करता, ती ॲसेट ट्रीट करतात, त्यामुळे तो रिअल अकाउंट आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, नुसतं इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक बिल आलं तर तो एक्सपेंडिचर म्हणून नॉमिनल अकाउंट, आणि इलेक्ट्रिक फिटिंग्स असेल तर ती तुमची ॲसेट आहे, रिअल अकाउंट. पुढचे झेरॉक्स. आता झेरॉक्स म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी झेरॉक्स काढला आणि त्याचा तुम्हाला खर्च आला आहे तर तो एक्सपेंडिचर आहे, नॉमिनल अकाउंट. आणि त्याच्या पुढचं दिलं आहे झेरॉक्स मशीन. आता एखाद्या ऑफिसमध्ये झेरॉक्स मशीन परचेस केली असेल कारण त्यांची झेरॉक्स काढण्याची फ्रिक्वेन्सी समजा जास्त आहे, तर झेरॉक्स मशीन ही काय झाली, तुमची इन्व्हेस्टमेंट झाली, ॲसेट झाली, त्यामुळे झेरॉक्स मशीन काय तुमचा रिअल अकाउंट, बरोबर आहे. आता शेवटचा पार्ट आहे ह्याच्यातला, श्री एंटरप्राइजेस. तर श्री एंटरप्राइजेस म्हणजे काय झालं आहे की कुठली तरी एखादी छोटीशी एंटरप्राइजेस किंवा एखादा बिझनेस आहे आणि त्याचं नाव आहे, बिझनेस आला म्हणजे त्याला काय झाली, सेपरेट लिगल एंटिटी झाली, त्यामुळे हा सुद्धा काय झाला तुमचा पर्सनल अकाउंट आला, बरोबर. तर आपण पुढचा पार्ट बघूयात. लोन. तर लोनच्या बाबतीत ना इथं एकूण तुम्हाला मी 2 गोष्टी दिलेल्या आहेत, एक नुसतं लोन म्हटलं आहे आणि लोन फ्रॉम बँक म्हटलं आहे. आता लोन म्हणजे काय, तर आपण समजा आपल्या फ्रेंडकडनं लोन घेतला किंवा रिलेटिव्सकडनं लोन घेतलं किंवा बँकेकडनं लोन घेतलं किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं लोन घेतलं किंवा आपण कोणाला तरी लोन दिलं समजा, तर लोन हा कायम लक्षात ठेवायचा पर्सनल अकाउंट असतो. कुठल्याही प्रकारचं लोन अकाउंट हा काय पर्सनल अकाउंट आहे तुमचा. तसंच पुढे दिलं आहे बँक आणि बँक ओव्हरड्राफ्ट. बँकेच्या बाबतीत म्हटलं तर कुठलीही बँक म्हणजे एक वेगळी इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन आली, त्यामुळे तो पर्सनल अकाउंट असणार.
बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? तर बँक ओव्हरड्राफ्ट ही फॅसिलिटी आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटला नसते, पण बिझनेसचा जो अकाउंट असतो तो करंट अकाउंट असतो, बरोबर आहे. आणि करंट अकाउंटला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अलाउड असते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय? तर तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे बिझनेस अकाउंटमध्ये सपोज तुमच्याकडे आत्ता 1,00,000 आहेत, बरोबर आहे. आणि तुम्हाला आत्ता पेमेंट करायचं आहे 1,10,000 म्हणजे तुमच्या बॅलन्सपेक्षा जास्त पेमेंट करायचं. तर तुमचा बिझनेस अकाउंट असल्यामुळे म्हणजे करंट अकाउंट असल्यामुळे बँक तुम्हाला ही फॅसिलिटी देते की 1,00,000 बॅलन्स असताना तुम्ही 1,10,000चं पेमेंट करू शकता, म्हणजे 10,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा विड्रॉ करू शकता, म्हणून त्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट. आणि त्या 10,000 रुपयावर म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंटवर बँक त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करते. तर हे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे थोडक्यात छोट्या अमाऊंटचं लोनच आहे, त्यामुळे हा सुद्धा तुमचा पर्सनल अकाउंट होणार. ठीक आहे. कॅश. कॅश म्हणजे कॅश बॅलन्स, बरोबर आहे. हार्ड कॅश. हार्ड कॅश ही आपली ॲसेट आहे, कारण त्याच्यातून आपण कुठल्याही वस्तू परचेस करू शकतो किंवा कुठलीही ॲसेट खरेदी करू शकतो. तो कॅश आपली ॲसेट आहे, त्यामुळे तो रिअल अकाउंट. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे कॅपिटल आणि ड्रॉइंग. आता हे दोन्ही कन्सेप्ट आपण बघितलेत. कॅपिटल म्हणजे काय? तर प्रोप्रायटरनी बिझनेसमध्ये पर्सनल प्रॉपर्टीमधून काहीतरी दिलं, बरोबर आहे. स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन बिझनेससाठी दिलं, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. आणि उलट आहे, बिझनेसमधून प्रोप्रायटरनी पर्सनल यूजसाठी काहीतरी काढून घेतलं, तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स. हे दोन्ही अकाउंट लक्षात ठेवा, ते कायम पर्सनल अकाउंट असतं. आता इथे काय दिलं आहे? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, म्हणजेच आपण शॉर्टमध्ये त्याला काय ओळखतो? LIC. आता LIC काय झाली? ही वेगळी कंपनी, त्याला सेपरेट लिगल एंटिटी, त्यामुळे तो अकाउंट कोणता झाला? पर्सनल, बरोबर. इन्शुरन्स प्रीमियम. आता तो बिझनेस आहे, त्या बिझनेसचा इन्शुरन्स असेल किंवा बिझनेसमधल्या काही फर्निचरचा इन्शुरन्स असू शकतो, गुड्सचा इन्शुरन्स असू शकतो, बिझनेसच्या बिल्डिंगचा इन्शुरन्स असू शकतो. मग त्याच्यावर जो प्रीमियम भरायला लागतो, जो इन्स्टॉलमेंट भरायला लागतो इयरली किंवा हाफ इयरली किंवा क्वार्टरली, त्याला आपण म्हणतो इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम हा बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे तो नॉमिनल अकाउंट, बरोबर आहे. प्रिमायसेस. आता प्रिमायसेस म्हणजे जागा. कुठलीही जागा किंवा प्रिमायसेस ही आपली काय आहे? प्रॉपर्टी आहे, ॲसेट आहे, त्यामुळे तो काय झाला? तुमचा रिअल अकाउंट झाला. पुढे जाऊयात आपण. इथे पुढे दिले डिव्हिडंड. तर डिव्हिडंड म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करतो, बरोबर आहे, त्या शेअर्सवर जो आपल्याला रिटर्न मिळते कंपनीकडनं, त्याला म्हणतात डिव्हिडंड. म्हणजे शेअर्सवरचा एक प्रकारचा इंटरेस्ट, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? डिव्हिडंड म्हणतो. तर डिव्हिडंड मिळणं हा आपला इन्कम झाला, आणि इन्कम झाल्यामुळे तो आपलं काय झालं? नॉमिनल अकाउंट झाला. येते लक्षामध्ये? डिव्हिडंड हा आपला इन्कम आहे, त्यामुळे तो नॉमिनल अकाउंट झाला. आता काय पुढचे जे पार्ट आहेत, म्हणजे साधारणतः हे 5ही ते मी मुद्दाम कॉमन घेतले तिथे. फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स इन कंपनी, डिबेंचर्स इन कंपनी, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. हे काय आहे सगळं? तर ह्या सगळ्याच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत. सगळ्याच्या सगळ्या काय? इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे एखाद्या माणसाकडे 50,000 रुपये आहेत किंवा एखाद्या बिझनेसमॅनकडे 50,000 रुपीज आहे, तो कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो? त्याच्यातली काही एक्झाम्पल आपण घेतले. त्यांनी बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केलं तरी ते 50,000 रुपये तिथे बँकेत जमा राहतील आणि त्याच्यावर त्याला इंटरेस्ट मिळेल. आणि जेव्हा त्याचा पिरियड संपेल त्या फिक्स्ड डिपॉझिटचा, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्याला त्याचे पैसे परत मिळणार आहेत. किंवा त्यांनी एखाद्या कंपनीत शेअर्स परचेस केले, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय होतं की तुम्ही जर शेअर्स परचेस केले, तर शेअर्समध्ये परचेस इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला कालांतराने ते शेअर्स विकून परत पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यावरचा डिव्हिडंड पण मिळणार आहे. किंवा तुम्ही एखाद्या कंपनी डिबेंचर्स परचेस केले, किंवा तुम्ही गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज परचेस केल्या, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स परचेस केले, याच्यावर पण तुम्हाला रिटर्न मिळतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 61 to 65 ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली तर ती इन्व्हेस्टमेंट ॲसेट असते, आणि ॲसेट असल्यामुळे तो कुठला अकाउंट झाला? रिअल अकाउंट झाला. सो एनी टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट इज आवर ॲसेट, सो इट इज अ रिअल अकाउंट. आता पुढचा पार्ट आहे लाईफस्टॉक. लाईफस्टॉक म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो प्राणी, बरोबर आहे. तर बिझनेसमॅनकडे जे लाईफस्टॉक आहे, ओके, ती त्याची ॲसेट असते, त्यामुळे तो रिअल अकाउंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट.
तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो, म्हणजे FD केली त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज परचेस केल्या त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला, डिबेंचर्स परचेस केले त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला, तर इंटरेस्ट मिळाला हा तुमचा इन्कम झाला, त्यामुळे तो नॉमिनल अकाउंट. ओके. आता हे जे दोन पार्ट आहेत, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल, तर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल हे दोन्ही पर्सनल अकाउंट आहे. हा बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, बिल्स पेएबल म्हणजे काय, तर रिसिवेबल आणि पेएबल ज्या बिल्सचे पैसे आपल्याला येणं आहे रिसिवेबल आहे ते म्हणजे बिल्स रिसिवेबल, आणि ज्या बिल्सचे पैसे आपण कोणाला तरी पेएबल आहे, आपण कोणाला तरी देणे ते बिल्स पेएबल आहे, ते हे पण पर्सनल अकाउंट येतात. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप डिटेल आत्ता काही नसणार आहे, मात्र 12th याच्यावर पूर्णपणे एक सेपरेट आपल्याला चॅप्टर आहे अकाउंट्समध्ये, त्याचं नाव आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. आता पुढचे काय अकाउंट्स बघत आपण. इथे दिलेलं एक सिद्धिविनायक ट्रस्ट. सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे एक सेपरेट लीगल आयडेंटिटी आहे, त्यामुळे तो कोणता अकाउंट होणार, पर्सनल. बरोबर. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST आपल्याला पेड करावा लागतो, म्हणजे तो आपल्या दृष्टीने काय झाला, एक्सपेंडिचर झाला, नॉमिनल अकाउंट. त्यानंतर आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स, म्हणजे कंपनीच्या मशीन्सचं किंवा इतर काही गोष्टींचं जर रिपेअर मेंटेनन्सचं काम आला तर तो आपल्याला खर्च करावा लागतो, त्यामुळे ते काय होणार तुमचा परत एकदा नॉमिनल अकाउंट. बरोबर. त्यानंतर आहे लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस इन ट्रान्झिट, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. हे सगळे लॉस आहेत बघा. लॉस बाय फायर म्हणजे काय, तुमच्या बिझनेस प्रिमायसिसमध्ये समजा आग लागली आणि तिथे तुमच्या गुड्सचं नुकसान झालं किंवा प्रॉपर्टीचं नुकसान झालं. लॉस बाय थेफ्ट म्हणजे काय, चोरी झाली त्यामुळे नुकसान झालं. लॉस इन ट्रान्झिट म्हणजे काय, तुम्ही गुड्स कुठेतरी पाठवताय, त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये नुकसान झालं, तर लॉस इन ट्रान्झिट. आणि लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट म्हणजे काय, की एखादी ॲसेट विकताना त्याच्या कॉस्ट प्राईसपेक्षा आपल्याला कमी किंमत मिळाली किंवा त्याच्या मार्केट प्राईसपेक्षा आपल्याला कमी किंमत मिळाली, तर तो आपला काय झाला, लॉस झाला. म्हणजे हे सगळे लॉसेस आहेत. कुठल्याही प्रकारचा लॉस हा काय असणार आपला, नॉमिनल अकाउंट, कारण नॉमिनलमध्ये एक्सपेन्स असतात आणि लॉसेस पण असतात. पुढचा पार्ट आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. ॲसेट विकताना प्रॉफिट झाला, आपला गेन आहे, इन्कम आहे, तो पण नॉमिनल अकाउंट. आता पुढचा पार्ट महत्त्वाचा, हे मी एकत्रच तुम्हाला दाखवतो. हे 4 आयटम्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहे खूप. परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, हे नीट लक्षात द्या. आपल्याला माहिती आहे की बिझनेसमन ज्या वस्तूंमध्ये बिझनेस करतो किंवा ज्या कमॉडिटीजमध्ये ट्रेड करतो त्याला आपण काय म्हणतो, गुड्स. बरोबर. तर गुड्स ही बिझनेसमनची काय असते, ॲसेट असते, त्यामुळे गुड्स हा रिअल अकाउंट आहे, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आता त्याच गुड्सला 4 पार्टमध्ये डिव्हाइड केले किंवा त्याच गुड्स अकाउंटला 4 अकाउंटमध्ये डिव्हाइड केले. ते कसं केलेलं आहे, तर आपण जर गुड्स परचेस केले, ओके, तर आपल्याला काय करायला लागणार, त्या गुड्स परचेस केल्यासाठी त्याला पेमेंट करायला लागणार. म्हणजे आपल्याला परचेस करणं हा आपला एक्सपेंडिचर झाला. बरोबर आहे का. गुड्स परचेस केले तर आपल्याला पेमेंट करावं लागेल, त्यामुळे तो आपला एक्सपेंडिचर झाला, त्यामुळे परचेस हा नॉमिनल अकाउंट आहे. सेल्स, आपण गुड्स विकले तर आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे बाय सेलिंग द गुड्स, ओके, द बिझनेसमन अर्न्स सम अमाऊंट. बरोबर. म्हणजे सेल्स हा काय झाला, त्याचा इन्कम झाला, गुड्स विकून त्याला पैसे मिळतात, त्यामुळे तो पण अकाउंट काय झाला, नॉमिनल. आता परचेस रिटर्न किंवा त्याला म्हणले आपण रिटर्न आउटवर्ड. परचेस रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, तर आपण कोणाकडनं तरी गुड्स परचेस केले, बरोबर आहे, सपोज एक्सकडनं गुड्स परचेस केले आणि त्यातले काही गुड्स त्याला परत केले, म्हणजे ते डिफेक्टिव्ह असतील किंवा ॲज पर ऑर्डर नसतील किंवा आणखीन काहीतरी कारण असेल, तर परचेस केलेले गुड्स परत केले तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न किंवा त्याला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, आपल्या बिझनेसमधनं गुड्स बाहेर गेले, आउटवर्ड मुवमेंट आहे. मग परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हणजे जर आपण गुड्स परत केले तर तेवढे पैसे आपल्याला कमी द्यावे लागणार, म्हणजेच आपला काय झाला, गेन झाला. म्हणजेच हा तुमचा कुठला अकाउंट झाला, पुन्हा एकदा नॉमिनल अकाउंट, गेन आहे. हा जो इथला लास्ट पार्ट आहे तो आहे सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. म्हणजे आपण जर कस्टमरला गुड्स विकले आणि त्यातले काही गुड्स कस्टमरला आवडले नसतील किंवा डिफेक्टिव्ह असतील किंवा ॲज पर ऑर्डर नसतील, कस्टमरने आपल्याला परत केले, म्हणजे विकलेले गुड्स परत आले, त्याला काय म्हणतात, सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. कारण ते गुड्स गेले होते ते आपल्याकडे परत आले, गेलेले गुड्स आपल्याकडे परत आले, ते झालं रिटर्न इनवर्ड.
मग इथं गेलेले गुड्स परत आले म्हणजे आपलं इन्कम कमी झालं, म्हणजेच आपला एक प्रकारे काय झाला, लॉस झाला, तो पण नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे महत्त्वाचं सांगण्याचा मुद्दा काय की परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट आणि सेल्स रिटर्न अकाउंट हे चारही अकाउंट गुड्सशी रिलेटेड आहे. गुड्स परचेस केलं तर परचेस अकाउंट, गुड्स सोल्ड केले तर सेल्स अकाउंट, परचेस केलेले गुड्स परत केले तर परचेस रिटर्न, सेल केलेले गुड्स परत आले तर सेल्स रिटर्न. मग जरी गुड्स रिअल अकाउंट असला तरी हे चारही अकाउंट मात्र नॉमिनल आहे. हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. आता पुढे जाऊयात लूज टूल्स. लूज टूल्सला आपण मराठीत म्हणू शकतो छोटी हत्यारं असतात ना, छोटी छोटी ती. लूज टूल ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे रिअल अकाउंट. आता पुढे दिले मी सॅलरी पेएबल. सॅलरी पेड नाही आहे, सॅलरी पेएबल आहे. याचा अर्थ सॅलरी अजून द्यायची आहे. सॅलरी अजून द्यायची आहे म्हणजे खर्च अजून करायचा आहे, त्यालाच आपण म्हणतो आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स कशाचं ते जातो, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, त्यामुळे हे पर्सनलला. बरोबर. पुन्हा रिपीट केलं बघा. इलेक्ट्रिसिटी बिल मगाशीच बघितलं, इलेक्ट्रिसिटी बिल हा तुमचा नॉमिनल अकाउंट आहे कारण खर्च आहे. पुढचा आहे प्रॉपर्टी टॅक्स. प्रॉपर्टी टॅक्स हा तुमचा एक्सपेंडिचर आहे, अगेन नॉमिनल अकाउंट. इथे आपण काय केलं, जे काही सगळे अकाउंट्स आहेत ना त्याचा आपण टाईप डिसाईड करून झाला होते, लक्षात येते. आता या मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर वेगवेगळे अकाउंट्स बघितले आणि ते पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल हे आपण सगळं चेक केलेलं आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे. आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघत असताना तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याला रिप्लाय करेन. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आपण जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल. इथे गेल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण कोर्स एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. तेव्हा नक्की त्या लिंकवर क्लिक करा आणि एनरोल करा. बाकीचा पार्ट तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.